दिखावपणा झालेला आहे। 2 मिनटं पुस्तक घेऊन बसायचं, माळ जपायची, हे करायचं, वाचायचं। त्यातलं मेन काय आहे, आपल्याला आतमध्ये नॉलेज घ्यायचं। कुत्रे बघा, वरती गेलो आपण रनिंगला, पुढून गेलो ते बॅक। गुड मॉर्निंग। आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 76वा दिवस आहे। तर आपण पाणी आणि कॉफीने दिवसात सुरुवात करू। कॉफी रनिंगच्या अर्धा तास आधी कॉफी घेण्याची। झाली तयारी आता आपली, चला निघू आता ग्राउंडकडे आपण। गोष्ट एक सांगणार आहे की डाईट प्लॅन लईच जण कसे सांगते, हे नाही खायचं, ते नाही खायचं, असं करायचं, तसं करायचं। पण एक मेन गोष्ट माहिती आहे का, ज्या ऋतूमध्ये जे भाज्या किंवा फळं अवेलेबल आहे तेच खायचं। कारण की निसर्गासारखा कोणता एक डाईट सेट नाही कोणता आपला, तर तोच सगळं सांगतो आपल्याला ते काय सांगायचं, काय खायचं, काय नाही। तर त्याच्यामुळं जे अवेलेबल आहे ज्या ऋतूमध्ये तेच खायचं। कारण की वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे फळं अवेलेबल होऊन जाते। तसं उन्हाळ्यात आंबा खायचा, टरबूज खायचं, कारण की पाण्याची कमी पडत नाही। की लई असं स्पेशल खायची गरज नाही आहे, तुम्ही एकदम नॉर्मल खाणं खा, त्यात मसाला जास्त तेलाचा उपयोग नाही करायचा। आणि पहिली गोष्ट साखर खायचीच नाही, आणि दुसरी गोष्ट पाणी जास्त प्या, आणि फळं पालेभाज्या जेवढं नॉर्मल तुम्हाला जे मार्केटमध्ये येत राहील डेली तशा पालेभाज्या जास्त खात जा, आणि बाहेरचं कमी खात जा। हेच मेन आजकाल हेच सगळ्यात मेन गोष्ट डाईट प्लॅन आहे की बाहेरचं खाऊ नका, घरचंच खा, हे सगळ्यात बेस्ट आहे। तर त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा असलं तर मग ती वेगळी गोष्ट आहे, पण हेच 90% लोकांचं हेच शेड्यूल चुकलेलं आहे, बाहेरच जास्त रेफर करतं खायला। त्याच्यामुळं हे मेन केलं तर तुमचं बाहेरचं खाणं बंद केलं तर 50% तुमचं काम इथंच खतम होऊ राहिलं। त्याच्यामुळं बाहेरचं टाळा आणि चांगलं खा। करणचा मेसेज आला होता, थोडंसं लेट होईल म्हणे मला, तर आपण आता वॉर्मअप पण चालू करू। तर आज आहे आपलं लॉंग मारू आज आपण बघा। ग्राउंडची पार्टीचा अड्डा आहे बघा, भाजी बिजी सगळं इथंच टाकून दिलं सहज। तर म्हणलं होतं पहिले साफ केलं नाही, एवढे लोक येऊन बसते, साईडला फेकून तर द्यायचं ना, असं काम बघा ग्राउंडवर आपलं। चला थोडं साफसफाई करू आणि वॉर्मअप करू आपण। दोन दिवस कॉफी नव्हती, कॉफी नसल्यामुळं असं थोडंसं विदाऊट एनर्जी आणि वाटत होतं थोडंसं। कारण की कॉफीची सवय लागली, कॉफी बूस्ट करतो, अर्धा घंटा आधी घेतलं ना तसं एक पॉवर टाईप आपल्याला हे होतं। नंतर तर चला आता वर्कआउटला, आपलं वर्कआउट झालं का कंप्लीट, आता आपण रनिंगला जाऊ। तर चला, तर आज रनिंग करायला थोडं उजेड पडला, कारण की आपण लवकर उठलो होतो पण मोबाईलला चार्जिंग नव्हती, मोबाईल चार्जिंग लावली, त्यासाठी थांबलो होतो। तर 6 वाजता घरून निघलो, तर 6 वाजता आपण इथं असतो, तर 6 म्हणजे 20-1 मिनटं लेट झाला आपल्याला आज। तर आज आपण लॉंग करायचं आहे, आणि बघू लॉंग करता येतं का, ते कुत्रे असते मध्ये उभं, बघू आज लॉंग जमतं का, लॉंग परत पोस्टपोन करायचं पुढं, तर बघू वर्कआउटमध्ये। पण पुढं ढकलायचं वर्कआउट सोडायचं नाही कधी, ही पहिली गोष्ट। तर चला जॉगिंग करू आता।
कुत्रे बघा. वरती गेलो आपण रनिंगला, पुढून गेलो ते बॅक साईडने येऊन जाते लगेच. आणि एकटा असलं ना तर भुकते. ठीक आहे. आपण इथूनच 2 किलोमीटर मारलं, 4 राऊंड मारले आडव्यातून. तर पुढं कुत्रे होते, ते काय केलं आत्ता खाली होते, पण आता काय करू पलीकडे साईडने गेली. जसं आपण पुढे गेलो असतो ना तसं मध्ये आली असते. आणि एकटा असलं ना तर 2 वेळेस झालेलं आहे, तर एकदम भुकते, माग लागते. त्याच्यामुळं आज लॉंग काय करता नाही आलं. आणि की 2 जण असलं ना तर मग जमतं, 2 जण भुकत नाही. सिंगल जण असलं ना तर मग कुत्रे भुकते. तर चला वॉकिंग करू आता. आज आपण वर्कआउट करू, स्लो फास्ट करू. स्लो फास्टने कसं जागा कमी लागते, तिकडे जायचं काम नसतं. आता ट्रायपॉड आपण खालीच ठेवला होता, आपला जुगाडवाला ट्रायपॉड आणून आपण, कारण म्हणलं होता लेट होईल थोडंसं, पण काय आला नाही अजून. तर चला आज पण 2 दिवस झाले आपली एक्सरसाइज पोस्टपोन होऊ राहिली, पुढं. आज तो हडल्स म्हणला होता, पण आपण लॉंग होतं आपलं. तर ठीक आहे, जाऊन द्या ना. वर्कआउट बंद नाही, वर्कआउट चेंज झाला तर जमन ऐन टाईमला, पण वर्कआउट सुट्टी नाही मारायची, मेन गोष्ट ही आहे. चला आपण आता ट्रायपॉड घेऊ आणि वरती करू. आज सूर्य पण सगळा वरती आला बघा. तर आज आपण करू स्लो फास्ट वर्कआउट. तर चला स्लो फास्ट वर्कआउट चालू करू. वंदे चरणा डोळ्याने पाये नरूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे भोजन हाय. आपले 60 मीटरचे स्लो फास्टचे आपण 7 ते 8 सेट मारले. तर आपण काय करायचं आता 40 मीटरचं मारायचे, पण त्याच्यात एक नवीन ट्विस्ट आहे. 5 स्कॉट मारायचे मग स्प्रिंट मारायची, 5 स्कॉट मारायचे मग स्प्रिंट मारायची. हा फंडा करू आता. चला थोडंसं रिलॅक्स हो आणि वर्कआउट चालू करू. तर चला दुसरा वर्कआउट चालू करू आपण.
तर आपला दुसरा वर्कआउट कंप्लीट झाला स्पीड वर्कआउटचा. तर आता आपण वॉकिंग करू मग बॉडी कूल डाऊन करू, मग खाली जाऊन आपले रेग्युलर एक्सरसाइज स्किपिंगचं आणि ॲप्सचे ते 2 मारू. कधी पण स्पीड वर्कआउट करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की आपण जर स्पीड वाढतो हा पाय इन कंडिशन आहे, म्हणजे स्पीडच्या नादामध्ये आपण पाय इकडे तिकडे टाकायचे नाही, कारण की पाय इकडे तिकडे ट्विस्ट झाला तर मेजर इंजुरी व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं पाय हिशोबाने टाका आणि ताकद लावू नका, फक्त स्टेपिंग टाकायची. स्पीड वर्कआउटला फक्त स्टेपिंग, ताकद नाही लावायची. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला खाली जाता. चला वर्कआउट झाला, संपला आपला. वरचा वर्कआउट संपला बरं, खालचा नाही अजून खाली बाकी आहे. वर्कआउट संपला तर चला आता जाऊ खाली, थोडंसं वॉकिंग पण होईल. कधी पण बॉडी पहिले कूल डाऊन करायची मग वर्कआउट चालू करायचं. हडल्स आणायला लावतो पलीकडे, जिथे कुत्रे दाखवले होते ना तिथे एक ओपन प्लेस झाला मस्त, तिथे आपल्याला मस्त हडल्स मारता येते. तर मारू आपण. तर चला तर स्किपिंग झाली आपली कंप्लीट. तर आता आपण स्किपिंगचे पण आपण 5-6 सेट मारले. स्किपिंग संपली तर आपण आता स्ट्रेचिंग करतो. चला, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. आज थोडी जागा चेंज करणं लागेल, खराब झालं सगळं. चिकट निघलं जायचं, त्याला चिटकून आणणं लागेल शूजला. वाटलं ना तर 1 वर्षाच्या वरती जाईल, पण गेला 1 वर्षापर्यंत चालला. आता अजून 2 महिन्याने 1 वर्ष होईल याला. तर लॉंगसाठी, कारण की हा शूज कोण घेतला होता आपण, कारण आपल्याला हिल पेन होत होता. माग सगळ्यात पहिले व्हिडिओ आपले हिल पेनचे बघ, हिल पेन होत होता म्हणून आपण शूज घेतला होता. हा पहिला आता ॲप्स मारू. स्ट्रेचिंग सगळ्यात मेन आहे. स्ट्रेचिंग भले वर्कआउट कमी करा त्यावेळेस सांगतो, पण स्ट्रेचिंग कंटिन्यू करा. आणि त्या सगळ्यात हा रोल तर फिक्स करायचा. त्याने काय होतं, जेवढी आपली जर मसल असते ना टाईट झालेली ती एकदम फ्री होऊन जाते. ही एक्सरसाइज नक्की करा. आपलं 2 in 1 आहे, ट्रायपॉड प्लस रोल. तर चला स्ट्रेचिंग करू. आजच्या ह्याच्यामध्ये बिझी लाईफमुळं काय म्हणते, वर्कआउट करायला टाईम नसतो, जॉब असतो, हे असतो. पण एक गोष्ट आहे, आपण ते करून दाखवणार आहे.
कारण की 76वा दिवस आहे आपला आज. तर जॉब करूनसुद्धा आपण हे करू शकतो, पण थोडासा टाईम द्यायला लागतो. थोडासा स्टार्टिंगला कोणती पण गोष्ट सुरू करायच्या ऐवजी पहिल्यांदा काय असतं माहिती आहे का, पहिल्यांदा लय तकलीफ होती, कारण की पुरं बॉडीला आपण पुरी सवय चेंज करायला लागते ना या गोष्टीमुळं. नाही तर पहिले आता आपलं टार्गेट काय आहे, नुसतं वर्कआउट करायचं टार्गेट नाही. त्यातलं आपलं पहिली गोष्ट 3 ते 4 लिटर पर डे पाणी प्यायचं, बाहेरचं जंक फूड कमी करायचं, शुगर बंद केली, अजून जास्त तिखट बंद केलं, अजून मसाले बंद केले. असं ही गोष्ट एवढे सगळे मिळून प्लस वर्कआउट व डेली, आणि ही गोष्ट कंटिन्यू, आणि 4-4.5 घंटे कंटिन्यू झोप आहे. आता लोक म्हणते 7 घंटेची झोप लागते, 8 घंटेची झोप लागते, ह्याची काही गरज नाही. मी तर झाले आता 76 दिवस होतं तर 4.5 घंटे झोप घेतो तरी सफिशियंट आहे. दुपारी थोडासा आराम करता आला तर अर्धा 1 घंटा आराम पण करू शकतो. तुम्ही उन्हाळा आहे म्हणून, हिवाळ्यात तर काही तकलीफ होत नाही, पण उन्हाळ्यात कसं थोडंसं गरम ते होतं, म्हणून अर्धा 1 घंटा झोपलं ना तर ते बेस्ट आहे. तर दुपारी टाईम भेटला तर झोपत जा थोडंसं, तेवढी बॉडी रिकवर होती. आणि तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून म्हणलं होतं काही चेंज करायचं तर सोबत चेंज करू. आता पण वेळ नाही गेली, अजून पण आपण करू शकतो. आपले व्हिडिओ बघत असाल तर त्याला तुम्ही इतके व्हिडिओ बघू राहिले, सपोर्ट करू राहिले, धन्यवाद त्या गोष्टीबद्दल. पण काहीतरी चेंज पाहिजेत. 75 दिवसाचं चॅलेंज तर आहे, पण आणि दुसरं पण चॅलेंज आहे शॉर्ट व्हिडिओचं. शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवायचं 2 मिनटं, आणि आता तर एक नुसतं दिखावपणा झालेला आहे. 2 मिनटं पुस्तक घेऊन बसायचं, माळ जपायची, हे करायचं, वाचायचं. त्यातलं मेन काय आहे, आपल्याला आतमध्ये नॉलेज घ्यायचं. पण आजकाल काय आहे, नुसतं दिखाव दुनिया. सकाळी उठायचं, आंघोळ करायचं, वाचायला बसायचं, वर्कआउट करायचा, थोडंफार हे करायचं, फक्त दिखावासाठी करू नका, नाहीतर करूच नका प्लीज. कारण की मेन गोष्ट आहे ओरिजिनल वर्कआउट करा, जे आहे ते रिअल दाखवा. नाही तर आपण दाखवतो एक आणि करतो ही गोष्ट आपल्याला नाही जमत. जे रिअल आहे ते रिअल आहे, ही गोष्ट नक्की फॉलो करा. रिअलवालाच पुढे जातो कधी. आजचा वर्कआउट झाला, स्पीड वर्कआउट होता आज. तर चला आता आवरायची तयारी करू आपण. चला आजचा वर्कआउट झाला, संपला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट वर्कआउटमध्ये. बाय.